आणि अमरावतीकरांनी काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना कौल देत त्यांना दिल्लीत पाठवलं। या नवीन खासदारांकडून अमरावतीकरांच्या काय अपेक्षा आहेत त्या आपण पाहूया। आता अमरावतीला आपण कुठं मुंबईला जायचं असलं रिझर्वेशन करून जातो म्हटलं तर रिझर्वेशन प्रत्येक गाडीचं पॅक आहे म्हणते आणि दलाला जवळ गेलं की लगेच तिकीट भेटते। हे का बुवा, याच्यावर त्यांनी अभ्यास केला पाहिजे। ते घोटाळे कुठेतरी थांबण्यात यावे। ज्या परीक्षांमध्ये घोटाळे तर त्याच्यावर कारवाई व्हावी। त्याचप्रमाणे ज्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत, ज्यांच्या मार्फत हे घोटाळे होत आहेत, त्यांच्यावरती ठोस कारवाई होऊन ते मार्गी लागावं। शेतीपर्यंत पोच रस्ते जे आहेत त्याला तुम्ही पांदन रस्ते असं संबोधता, त्या पांदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागायला पाहिजे आणि शेतापर्यंत जायला पोच रस्ते आम्हाला उपलब्ध झाले पाहिजेत, अशी नवीन खासदारांना मला अपेक्षा आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो किती दिवसापासून पेंडिंग आहे तो लवकरात लवकर अंमलात यावा, यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा। OPD, IPD, छोटे हॉस्पिटल, कॉर्पोरेट हॉस्पिटल यांच्यासाठी जे नियमावलीमध्ये ज्या सर्वांना सारख्याच धाचक अटी केलेल्या आहेत त्या जर सॉर्ट आउट त्यांनी केल्या तर पेशंटला बेसिक लेवलवर जास्तीत जास्त सुविधा आणि अल्प दरात मिळता येईल। यासाठी खासदारांनी जर प्रयत्न केला तर रुग्णांची अतिशय जास्त सुविधा होईल। जे इंडस्ट्रियल सेक्टर आहे आपलं नांदगाव पेठचं, तिथे बेरोजगारांना काम मिळावं, म्हणजे जे आपले तरुण मुलं आहे मुंबई पुण्याकडे जातात त्यांना इथेच रोजगार जर मिळाला तर जो फंड आहे, जे इन्कम आहे ते अमरावतीतच इन्व्हेस्ट होईल आणि इथला जो रोजगाराचे साधनं वाढतील। तुरीच्या डाळीचे भाव वाढण्यात आलेले आहे, भाज्यांचे भाव वाढलेले आहे, मुलांचे डोनेशन वाढलेले आहे। याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं खासदार साहेबांनी, हीच माझी अपेक्षा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।